गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावा नाहीये ना, आमच्या घरावर चाललंय बरं का. ज्वारीच पोत आहे, अर्ध आहे. 50 किलोचं नाही बरं का भाऊ, 25 किलो पर्यंत असं. बट तेवढं आहे ना, आमच्या नव्या घरावर सोलापूर वळवायला गेला. हे आतमध्येच ना खूप म्हणजे खूप किडे झालेत आतमध्ये. हे सगळे किडे झाल्यामुळं मम्मीने सांगितलंय वर जावा, वर घेऊन जावा आणि काय करायला वाळू घाला आज सांगितलं मम्मीने. आता आम्ही चाललोय वर घेऊन त्याला वाळू घालायचं. आता ही आहे विषय काय माहिती भावांनो, हा व्हिडिओ मध्ये नको नको म्हणतं यायचं, बट ह्याला काय मी घेणार नाही आणि घेत पण नाही. भावांनो ज्येष्ठ आम्ही आमच्या घरी आलो. अय्यो रे भावांनो, खरंच ही माझी आई ना, हे ठीक आहे का 25 किलोचं, ही माझ्या घेऊन ये म्हणत होती. मम्मीला म्हटलं मला काय जमणार नाही, ही ले जड आहे म्हणून मी काय केलं, माझ्या मामाच्या मुलाला माझ्या भावाला म्हटलं तू घेऊन चल, तुला मी काहीतरी सांगतो खायला पियाला. हा मग ते काय म्हणला, मानला माणूस. मग काय म्हणलं चल आपलं घेऊन आलोय भाऊनो. ते बघा ना भाऊनो, 25 किलोचं बरं का. बट 25 किलो मम्मीने काढून ठेवलंय चांगले, म्हणजे बहिणीने सगळं हे केलं चांगलं केलं त्याला. आता बट भाऊनो का, आता ही चवळ आहे ना, त्याला हातरायचंय. हे काढ रे, कर ना. ह्याला वाटतंय बरं का मी ब्लॉग वगैरे शूट करतोय, व्हिडिओ वगैरे शूट करतोय, नवीन नवीन कंटेंट वगैरे बनवतोय ना. मग ह्यांना काय वाटतंय ही मला घेतंय, मीच व्हायरल बिरल होईन, मला काहीतरी लोक नाव ठेवतील असं ह्यांचं म्हणणं आहे. बट त्यांना म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, माझी मी कंटेंट बनवतो, माझी मी व्हिडिओ बनवतो, माझी मी ब्लॉग बनवतो, तुम्हाला काही घेणार नाही ह्यात, तसं काय विषय नाही म्हटलं भावना. सवाल तर लय मोठा भावना. थांब 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 1 मिनिट, खाली घे खाली 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 घे खाली घे, पलीकडे ओढ पलीकडे ओढ पलीकडे ओढ. थांब थांब काय अडकलंय भावांनो. हे आमचं जुनं घर आहे बरं का, तुम्हाला दाखवलं बरं का. हे एकदम जुनं घर आहे आमचं. त्या मालकाचं घर चालू आहे, बांधकाम बांधायचं चालू आहे ना. ही वाळू घालायची भावांना. तुम्हाला वाटतं भावांना विषय काय माहिती का, तुम्हाला वाटतं की ही ब्लॉग वगैरे कसं शूट करायला लागले, कसले बी टाकतंय काय, असं कसं वाटत असेल तुम्हाला. भावांना कसं असतं माहिती का, मी जे चालू माझ्या घरामधले जे गोष्टी म्हणजे काय पण रिअल गोष्टी बरं का, ती भावांना मी माझ्या स्वतःच्या क्रिएटरनी मी स्वतः व्हिडिओ अपलोड करतोय भावांना. तुम्हाला ह्यात तुम्हाला चांगलं वाटलं तर काय विषय नाही भावांना. पण माझे जे मी माझ्या स्वतःमध्ये घडतात गोष्टी, मी ती डेली काढत असतो भावांना. आता भावांना बघा बरं का, सवळ काय सगळं हातून झालं आता. तर ही असं वाट लागतंय, सवळले मोठे भावना ही. आता बघा ना, आता सगळं एवढी ज्वारी वगैरे ना, हे ज्वारीच आहे का, ज्वारीच आहे ना भाई. असं सोडायला भावांना, त्याला सोडून आहे ना असं हातरून घेऊ. 1 मिनिट काढ रे, त्याच्यावर घाण नाही ना चवळीवर, घाण तर नाही, तसं काय वाटत नाही, घाण नाही वाटत, चांगली भावना नका भाई. नीट बर का भाई, ज्वाऱ्यामध्ये तेच खाली उठले हो. सगळं मम्मीला सांगितलं तर ऐकावं लागलं मम्मीचं काम. मम्मीचं ऐकलं ना तर मम्मी आम्हाला भाकरीच नाही संध्याकाळी, माहिती का, खवळती बिवळती रे रागवती. हो का विषय काय माहिती का भावना, तुम्हाला वाटत असेल की आता ही ज्वारी मध्ये हसलं कसं काय यायला लागलंय. भावना विषय काय माहिती का, माझ्या बहिणीने एक दिवशी काय केलं तर, ते आमच्या घराच्या पुढे दिसतंय झाड, लिंबाचं झाड आहे बरं का. ती लिंबाचं झाडाखाली वाळू घातलं होतं आणि त्यात वाळू घेऊन काय झालं, ह्या सगळ्या जास्त पाल ही दिलता, काय म्हणते त्याला, काय नाव माहित नाही मला, मसाला भाषेत राहत नाही. ह्याला आहे ना वाळू घेऊ, वाळू घेऊ वाळू हो ना. आता ह्यातले बडे बडे किडे वगैरे नाहीत बरं का भावनो, तरी पण आहे ना मम्मीने सांगितले ते ऐकावं लागल. नाही ऐकलं तर ना ले म्हणजे ले आवड होते. नंतर घरी वाद होत ही होत, मम्मी काय ऐकावं लागतं मम्मीची काय गोष्टी. मम्मीचं नाही ऐकलं ना तर पुढं प्रॉब्लेम विषय वगैरे होत असते, म्हणून मी मम्मीची प्रत्येक गोष्ट ऐकतो ना. बट भावना का कर ना जरा मदत करू लागणार, नुसतं काय बघतोय उभारून बघतोय बघा. ही काय ही मामाच्या मुलाला ना थोडं पण कळत नाही बरं का, तसं समजतं बरं का, काही गोष्टी माझ्या ऐकतंय तसं काय नाही. पण तरी पण थोडं डोक्यात जरा ही येतो, काय विषय नाही भावना, तरी समजून घ्या. हुशार आहे मुलगा, तुम्हाला वाटत समजा हे डोक्यात म्हणल्यावर काय हुशार आहे, डोक्यातच हुशार आहे भावना तो, मग काय विषय नाही. कचरा बिचरा ले रे बाबा, हे ले पलीकडे ओढू, समजा ले नको पलीकडे ओढू, ते वाळू बोलायला सगळं आता ज्वारी टाकली बरं का आम्ही इथं. ह्यातला कचरा थोडाफार काढायला लागणार, असं वायरन थोडंफार करलं ना असं ते पण जाईल, काय विषय नाही भावना. किती पूर्ण असं
लिंबाच्या झाडाखाली ठेवल्यामुळं वाळू घातल्यामुळे तिथं सगळं असलं घाण झाले बघा भावांना. काय लय म्हणजे लय अवघड आहे, काय सांगा तुम्हाला आता. घरी घरी असलं ना 100% बरं का, आम्हाला काही ना काही काम असतंच, काही नवीन नवीन असं काम सांगतात ना, घरचे ही सांग ती आण ही आण, प्रत्येक गोष्ट आम्हाला लयच ऐकावं लागतंय. भावांना काहीतरी पण आम्ही प्रत्येक गोष्ट ऐकतो भावांना घरच्याची. नाही ऐकलं ना तर तरी पण बट ऐकावं लागणार ना, घरचे शेवटी. घरचे नाही ऐकणार तर कोणाच ऐकणार भावांना, बरोबर ना भावांना? बरोबर ना भावांना, तुम्ही कमेंट मारून दाखवा मला. चला भावांना ना सगळं तर असं वाळवळून झालं नका, आणि सगळं त्याला व्हिडिओ मध्ये घेत नाही बरं का. तो म्हणून नंतर मला व्हिडिओ मध्ये घेतला, तू असं केलं तसं केलं, म्हणून त्याला मी भावानं व्हिडिओ मध्ये घेणार पण नाही. चला भाऊ, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में.